नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 4 एप्रिल 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत अमेरिकेच्या अटॉर्नी जनरल पदावरून नुकतीच कोणाची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. अमेरिकेच्या लष्कर प्रमुख पदावरून कोणाला हटवण्यात आलेले आहे. तसेच नुकतेच एनसीआरटीला कोणता दर्जा प्राप्त झालेला आहे या संदर्भात माहिती. या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. खालीलपैकी कोणता प्रकल्प ई गव्हर्नन्स प्रकल्पाचे लोकार्पण कार्यक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, डिजिटल इंडिया मिशन. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, ई गव्हर्नन्स प्रकल्पाचं नुकतंच लोकार्पण करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये 7 प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे. तर यामध्ये डिजिटल इंडिया मिशन हा वगळून बाकीचे 3ही पर्याय हे बरोबर आहेत. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 4 एप्रिल. 4 एप्रिल 1949 नाटो या संस्थेची आजच्या दिवशी स्थापना करण्यात आलेली होती. नाटोचा फुल फॉर्म आहे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. याचे मुख्यालय आहे ब्रुसेल्स या ठिकाणी. 2023 मध्ये नाटोचा 31वा सदस्य आहे फिनलँड. तर त्याचा सर्वात लेटेस्ट सदस्य 32वा सदस्य आहे स्वीडन. स्वीडन हा देश 2024 मध्ये सदस्य झालेला होता. 4 एप्रिल 1932 राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा जयंती पटनाईक यांचा आज जन्मदिवस. 4 एप्रिल हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये इंटरनॅशनल डे फॉर माइन अवेअरनेस म्हणजेच काय, तर आंतरराष्ट्रीय खदान जागरूकता दिवस म्हणून साजरा केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. अमेरिकेच्या अटॉर्नी जनरल पदावरून नुकतीच कुणाची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पाम बॉन्डी. अमेरिकेतील अटॉर्नी जनरलची नुकतीच हकालपट्टी करण्यात आलेली आहे. अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अटॉर्नी जनरल पॉम बॉन्डी यांना पदावरून हकालपट्टी जाहीर केलेली आहे. तर याचं नेमकं कारण काय, तर चर्चेमध्ये असलेल्या एप्स्टीन फाईल या प्रकरणाचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. न्याय विभागाने या फाईलचे पुनरावलोकन करून ती सार्वजनिक केल्यामुळे नाराजी निर्माण झाल्याची चर्चा होती. आता उप अटॉर्नी जनरल टॉड ब्लँच यांची हंगामी अटॉर्नी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. हा निर्णय अमेरिकेतील न्यायव्यवस्था आणि राजकारणातील तणाव हा अधोरेखित करत आहे. तसेच एप्स्टीन प्रकरणामुळे पुन्हा एकदा राजकीय वाद पेटण्याची शक्यता या निर्णयामुळे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढचा प्रश्न. अमेरिकेच्या लष्कर प्रमुख पदावरून नुकतेच कोणाला हटवण्यात आलेले आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रँडी जॉर्ज. तर अमेरिकेच्या लष्कर प्रमुखाचा देखील आता हकालपट्टी करण्यात आलेली आहे. इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेमध्ये मोठी लष्करी घडामोड झालेली आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेग्झिट यांनी नुकतेच लष्कर प्रमुख जनरल रँडी जॉर्ज यांना पदावरून हटवलेले आहे. तसेच जनरल डेव्हिड होन आणि मेजर जनरल विल्यम ग्रीन यांचीही त्यांनी हकालपट्टी केलेली आहे. आता जनरल ख्रिस्तोफर लानेव यांच्याकडे लष्कर प्रमुख पदाचा कार्यभार सोपवण्यात आलेला आहे. एकूणच काय, तर ट्रम्प प्रशासनाकडून उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये मोठे बदल होत असून यामागे धोरणात्मक आणि राजकीय कारणांची चर्चा सुरू आहे. काही महत्वाची माहिती या संदर्भात पाहूया. जॉर्ज यांनी 2023 मध्ये पदभार स्वीकारलेला होता. त्यांना साधारण 4 वर्षाचा कार्यकाळ लाभलेला आहे. हकालपट्टी मागचे कारण पेंटागॉनने स्पष्ट केलेले नाहीये, परंतु लानेव यांना यापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी बढती दिलेली देखील होती आणि तरीही त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. आता यापूर्वीचे निर्णय देखील चर्चेमध्ये आहेत. फेब्रुवारी 2025 मध्ये नौदल प्रमुख ॲडमिरल लिसा फॅन्शेटी यांचे देखील हकालपट्टी करण्यात आलेली होती. तसेच हवाई दलातील वरिष्ठ अधिकारी जनरल जिम स्लाइफ यांनाही हटवण्यात आलेले होते. तसेच जनरल चार्ल्स ब्राउन ज्युनियर यांचीही जॉईंट चीफ ऑफ स्टाफ पदावरून हकालपट्टी करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न. एनसीआरटीला कोणता दर्जा नुकताच देण्यात आलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अभिमत विद्यापीठ. एनसीआरटीला नुकताच अभिमत विद्यापीठाचा म्हणजेच डीम्ड युनिव्हर्सिटी असा दर्जा देण्यात आलेला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजेच एनसीआरटी याला केंद्र सरकारने अभिमत म्हणजेच डीम्ड विद्यापीठाचा दर्जा दिलेला आहे. आता एनसीआरटीला स्वतःच्या पदव्या देण्याचा अधिकार मिळालेला आहे. हा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने यूजीसीच्या सल्ल्यानुसारच घेतलेला आहे. एनसीआरटी आणि तिच्या 6 घटक संस्थांना स्वतंत्र श्रेणीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. आता यामध्ये 6 समाविष्ट संस्था कोणत्या आहेत, तर अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर, म्हैसूर, शिलाँग येथील प्रादेशिक शिक्षण संस्था, तसेच भोपाळ येथील पंडित सुंदरलाल शर्मा
केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्था ही देखील यामध्ये समाविष्ट असणार आहे. आता एनसीईआरटीचे नेमकं कार्य काय या संदर्भात माहिती पाहूया. एनसीईआरटीचे कार्य आहे शैक्षणिक संशोधन, अभ्यासक्रम निर्मिती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाठ्यपुस्तके व अध्यापन साहित्य तयार करणे. आता यामध्ये अभिमत विद्यापीठाचा दर्जा जरी देण्यात आलेला असला तरी त्यासाठी काही महत्त्वाच्या अटी देण्यात आलेल्या आहेत. कोणतेही व्यावसायिक किंवा नफा कमावणारे उपक्रम यामध्ये राबवता येणार नाही. सर्व अभ्यासक्रम यूजीसी व वैधानिक निकषांनुसारच चालवावे लागणार आहेत. नवीन अभ्यासक्रम ऑफ कॅम्पस किंवा परदेशी कॅम्पस सुरू करताना यूजीसी नियम बंधनकारक असणार आहेत. विशेष बाब म्हणजे 3 वर्षांपूर्वीच केंद्र सरकारने एनसीईआरटीला डी नोवो या श्रेणीमध्ये मंजुरी दिलेली होती आणि आता डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणजेच अभिमत विद्यापीठाचा दर्जा एनसीईआरटीला देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात महागडे चित्रे कोणतं ठरलेलं आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 यशोदा आणि कृष्ण. भारतातील सर्वात महागडे चित्र ठरलेले आहे. प्रसिद्ध उद्योगपती सायरस पूनावाला यांनी महान चित्रकार राजा रवी वर्मा यांचे यशोदा आणि कृष्ण हे चित्र तब्बल 167.2 कोटी रुपयांना विकत घेतलेले आहे. हे चित्र आता भारतातील सर्वात महागडे चित्र ठरलेले आहे. याआधी एम.एफ. हुसेन यांच्या ग्राम यात्रा या चित्राने 118 कोटींचा विक्रम केलेला होता. हे अमूल्य चित्र म्हणजेच हे जे यशोदा आणि कृष्ण याचे हे अमूल्य चित्र यापूर्वी किरण नादर यांच्या संग्रहात होते आणि आता ते प्रसिद्ध उद्योगपती सायरस पूनावाला यांनी आता ते खरेदी केलेले आहे. पूनावाला यांनी काही प्रतिक्रिया दिलेली आहे. हे राष्ट्रीय ठेवा असलेले चित्र मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे. ते जपण्याची जबाबदारी मोठी आहे आणि हे चित्र जनतेसाठीही खुले ठेवले जाणार आहे असे त्यांनी सांगितलेले आहे. राजा रवी वर्मा यांच्या संदर्भात थोडक्यात माहिती पाहूया. राजा रवी वर्मा यांचा जन्म 1848 मध्ये त्रावणकोर या ठिकाणी झाला. युरोपीय तंत्राचा वापर करून भारतीय संस्कृती कॅनव्हासवर त्यांनी जिवंत केलेली आहे. 1874 मध्ये छपाई तंत्र आणून चित्रे त्यांनी घराघरात पोहोचवलेली. हिंदू देवदेवतांच्या चित्रामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता देखील मिळालेली होती. पुढचा प्रश्न, खेलो इंडिया वनवासी क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वसाधारण विजेता कोण ठरलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कर्नाटक. तर खेलो इंडिया वनवासी क्रीडा स्पर्धा नुकत्याच पार पडलेल्या आहेत आणि यामध्ये कर्नाटक या राज्याचा दबदबा राहिलेला आहे. पहिल्या खेलो इंडिया वनवासी क्रीडा स्पर्धेमध्ये कर्नाटक राज्याने 23 सुवर्ण, 8 रौप्य व 7 कांस्य पदकासह हा संघ सर्वसाधारण विजेता ठरलेला आहे. 57 पदकासह ओडिशा हा दुसऱ्या स्थानी ठरलेला आहे. त्या 57 पदकामध्ये 21 सुवर्ण हे ओडिशांचे आहेत. त्यामध्ये 50+ पदके जिंकणारा हा एकमेव संघ हा ओडिशा आहे. परंतु त्यांची सुवर्ण पदक हे कर्नाटकपेक्षा कमी असल्याने त्यांना दुसरा क्रमांक मिळालेला आहे. झारखंड हा या संपूर्ण वनवासी क्रीडा स्पर्धेमध्ये तिसऱ्या स्थानी ठरलेला आहे. 16 सुवर्ण पदकांसह झारखंडने तिसरे स्थान पटकावले. तर आपला महाराष्ट्र हा 6 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य पदकांसह महाराष्ट्राने दमदार कामगिरी केलेली आहे. यजमान छत्तीसगड म्हणजे ही स्पर्धा छत्तीसगड या राज्यामध्ये झालेली होती. तर यजमान छत्तीसगड हा या पूर्ण क्रीडा स्पर्धामध्ये 9व्या स्थानी राहिलेला आहे. छत्तीसगडने 3 सुवर्ण, 10 रौप्य आणि 6 कांस्य पदकांसह उल्लेखनीय प्रदर्शन केलेले आहे. या स्पर्धेचे आकर्षण म्हणजे झारखंडच्या माजी जागतिक कनिष्ठ विजेत्या कोमलिका बारी यांनी महिला रिकर्व तिरंदाजीमध्ये सुवर्ण पदक देखील जिंकलेले आहे. स्पर्धेचे वैशिष्ट्य काय? तर 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा यामध्ये सहभाग होता. सुमारे 3800 खेळाडू सहभागी झालेले होते. 9 क्रीडा प्रकारांमध्ये या स्पर्धा पार पडलेल्या होत्या आणि कबड्डी सारखे पारंपरिक खेळ प्रात्यक्षिक स्वरूपात यामध्ये भरवण्यात आलेले होते. त्यामुळे लक्षात घ्या, खेलो इंडिया वनवासी क्रीडा स्पर्धा ही पहिली स्पर्धा होती आणि या पहिल्या स्पर्धेमध्ये कर्नाटक हा पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. आपला महाराष्ट्र 4थ्या क्रमांकावर आहे. तर ही स्पर्धा कुठे भरवण्यात आलेली होती? तर छत्तीसगडमधील रायपूर या ठिकाणी ही स्पर्धा भरवण्यात आलेली होती आणि छत्तीसगड या संपूर्ण क्रमवारीमध्ये 9व्या स्थानी राहिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खेलो इंडिया वनवासी क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने कोणते स्थान मिळवलेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पहिले, दुसरे, तिसरे की चौथे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.